मला प्रश्न पडायचा, उपवास म्हणजे काय? प्रश्न काय? उपवास म्हणजे काय? तर उपवास या शब्दाचा अर्थ असा होतो, की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे, वास्तव्य करणे, परमेश्वराच्या जवळ राहणे. आता प्रत्येक माणसाला ज्याला काम करून आपलं पोट भरायचं आहे, अशा माणसाला देवाच्या मंदिरात जाऊन दिवसभर तिथं थांबणे, सहवासात राहणे शक्य नाही. मग काय करायचं? तर त्या दिवशी कमीत कमी प्रत्येक माणसाने स्वतःवर संयम ठेवायला हवा आणि आध्यात्मिक चिंतन करायला हवं. आता परत प्रश्न पडला, की अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे स्वतःच्या मनामध्ये डोकावून आपण आपल्याबद्दल विचार करायचा. आपलं मन काय म्हणतंय? आपलं मन काय सांगतंय? आणि ते जे सांगतंय, आपलं मन जे सांगतंय ते बरोबर आहे का? चुकीचं आहे? आणि आपल्या मनाचं शुद्धीकरण करायचं. याला म्हणतात अध्यात्म. म्हणजेच काय, तर जर तुम्हाला उपवास करायचे असतील तर तुम्ही काय करा, तुम्ही मनावर संयम ठेवा, म्हणजे कमीत कमी अन्न सेवन करा आणि दिवसभर तुम्ही तुमच्या आत्म्याचं चिंतन करा. म्हणजे तुमचं मन काय करतंय, बरोबर वागतंय का चुकीचं वागतंय याचं चिंतन करा आणि त्यामधून स्वतःचा उत्कर्ष करा, असा याचा अर्थ होतो. परंतु आपण त्याचा अर्थ तसा न घेता फक्त देवाला आपण काही, हे परमेश्वरा बघ मी उपवास करतोय, तुझ्या नावानं करतोय आणि मग मी जर तुझ्या नावानं उपवास करत असेल तर तू माझं चांगलं कर, अशा प्रकारचं प्रलोभन आपण देवाला देऊन जर आपण उपवास करत असू आणि तेही साबुदाण्याची खिचडी खाऊन उपवास करत असू, तर मला सांगा खरोखर आपलं आरोग्य चांगलं राहील का? आणि खरोखर आपण देवापर्यंत पोहोचू शकतो का? कारण जर आपण आपल्या आत्म्याचं परीक्षण केलं नाही, चिंतन केलं नाही, तर आपण आपला आत्मा शुद्ध करू शकत नाही, मन शुद्ध करू शकत नाही आणि ज्याचं मन शुद्ध नसतं तो देवापर्यंत कधीही पोहोचू शकत नाही. म्हणजेच काय, तर आपण जे काही करतोय हे सगळं फक्त काय आहे? दिखावा आहे.